माझं नाव नीलम फलके, मी विदर्भ टीममधली एक प्लेयर आहे आणि आम्ही इथे खामगाव इथे आमचा कॅम्प होता. तिथे मी 6 डिसेंबर ला आम्ही सर्व मुली एकत्र होऊन प्रॅक्टिससाठी आलो होतो आणि नंतर आमची प्रॅक्टिस झाली. विजय सरांनी आणि सर्व कोच मॅनेजरांनी आमची खूप चांगल्या प्रकारे इथे सुविधा करून ठेवली होती. त्यामुळे आम्हाला काहीही अडचण झाली नाही. खूप चांगल्या प्रकारे सर्व पूर्ण कॅम्प झाला आमचा आणि 5th फेडरेशन कप जे की चाळीसगाव जळगाव इथे होणार आहे. तिथे आमची निवड 72व्या नॅशनल चॅम्पियनशिप इथून झाली. त्यामध्ये आम्ही नॅशनल चॅम्पियनशिप त्यासाठी तिथे आम्ही चंदीगडला ह्या मॅचेस झाल्या होत्या. तिथून आम्ही फेडरेशन कपसाठी आमची विदर्भची टीम फायनल झाली आणि तिथून आम्हाला सिलेक्ट केलं. आधी आम्ही तिथेही फायनल मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आम्ही काही कारणामुळे फायनल मारू शकलो नाही. पण यावेळेला मी माझ्या टीमच्या भरोशाने हे सांगत आहे की यावेळेला आम्ही नक्की फायनल मारणार आणि पूर्ण जीव लावून खेळणार आणि शिवनेरी क्लबचं आणि आमच्या विदर्भाचं नाव खूप चांगल्याने गर्व येईल लोकांना. त्या टाईपने आम्ही सर्व आमचा बेस्ट देणार. या राष्ट्रीय स्पर्धा चंदीगड येथे झाल्या होत्या. त्याच्यामध्ये ज्या क्वार्टर फायनलमध्ये 8 मुलींच्या आणि 8 मुलांच्या ज्या टीमा येतात, त्या मुलींच्या 8 टीमामध्ये आपली विदर्भाची टीम क्वालिफाय झाली होती आणि हा संघ आता 5th फेडरेशन नॅशनल चाळीसगाव इथे होत आहे. त्याचा सराव शिबिर आपण या खामगाव या ठिकाणी ठेवला होता आणि चांगला सराव शिबिर या बंडोबा बोदडे आणि चौकसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. त्याचीच आणि हा संघ आता उद्या सकाळी या ठिकाणून रवाना होतील आणि उद्या सायंकाळपासून त्या 5th फेडरेशन कपच्या स्पर्धा चालू होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित आशा आहे की आमचा संघ त्या ठिकाणी फायनल खेळेल.